धर्मवीर संघ आपलं सप्रेशन देखील लावून घ्या पटापट. तसेच दोन फलंदाज देखील एंट्री झाले. चला घाई करायची आहे. या सामन्यासाठी दोन पंच अजय आणि पप्पू सर. ललित गांगुर्डे गोलंदाजीसाठी आलाय तो प्रथम गोलंदाज ललित गांगुर्डे. तर मुनाफ हा पाय तिसरा चेंडू ललित गांगुर्डे. तिसरा चेंडू आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने. या शॉट मध्ये नक्कीच क्लास होता. चेंडू सीमेर से पार पुन्हा एकदा 4 धावांसाठी चांगल्याशी फटकेबाजी करताना मुनाफ. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर चौकार. तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार. म्हणजे 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केला गोलंदाज ललित गांगुर्डे याने. कोण तीन चेंडू मध्ये 14 धावा खर्च करताना गोलंदाज ललित. बघूया कमबॅक करणं खूप गरजेचं आहे गोलंदाजासाठी. चौथा चेंडू. ओहो आता मात्र यॉर्कर चेंडू. दांडी दांडी गुल. या चेंडूचं कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं मुनाफ शेखकडे आणि त्रिपा चित केलाय फलंदाज मुनाफ शेखला. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं कमबॅक करावं लागेल गोलंदाज ललित गांगुर्डे आणि तसंच काहीतरी करताना त्रिपा चित केलं फलंदाज मुनाफ शेखला. चौथ्या चेंडूवरती आला हा विकेट. बघूया मुनाफची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज रमी सर. चार चेंडू 14 धावा. बघूया पाचवा चेंडू. ओहो पुन्हा एकदा वेगवान चेंडू. आता मात्र निर्धाव असा चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. ललित यांचे चांगल्याचं कमबॅक म्हणावं लागेल ललित गांगुर्डे यांच्याकडनं. नक्कीच 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर एक विकेट.
आणि डॉट चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले, 4था धावा खर्च केला. या षटकातील शेवटचा चेंडू, स्लोवर चेंडू होता नक्कीच. बॅट कट लागून गेलेला चेंडू एकदा पूर्ण केली, दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला आहे आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16 धावा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 16, एक गडी बाद. दुसरं षटक घेऊन आले ते सागर आगान. स्ट्राईकला तो मयूर, जो वैयक्तिक अजून एकही चेंडू खेळलेला नाही. मागच्या सामन्यामध्ये चांगलीशी फलंदाजी केली या फलंदाजाने मयूर याने. तोच फलंदाज स्ट्राईकवरती. पहिला चेंडू वाईट चेंडू, अवंतरशी एक धाव. धावसंख्या झाली ती 17 धावा. चांगलासा फटका, स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलासा प्रयत्न देखील सागर आगान यांचा. बघू, एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 19 धावा. एक चेंडू आणि 19 धावा. एकच झाला पहिला वाईट, आता डबल घेतली. हो नक्की शॉर्ट पिच चेंडू होता, आउटसाइडच्या दिशेने चेंडू जातो 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येवरती 23 धावा, 2 चेंडू 23 धावा. चांगलीशी फटकेबाजी करताना मयूर, वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 6 धावावरती खेळताना बघूया. हो आता मात्र नक्कीच फुलकॉल चेंडू होता, नक्कीच फुलकॉल वसूल करता आला आणि फलंदाजाला निर्धावाचा चेंडू. चांगला असं यष्टीरक्षक म्हणावं लागेल तिथं हितेश यांचा. षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक. सागर आगान यांचे फुलकॉल चेंडू होता, फुलकॉल वसूल, चेंडू फेकून दिलाय सीमेरीचा पार. षटकार. धावसंख्या झाली ती 29 धावा. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे आणि नक्कीच बिमरसाठी कॉल केला फलंदाजाने. नक्कीच बिमर चेक केला जाईल थोड्याच वेळात. आपल्यापर्यंत डिसिजन येईल, डिसिजन पेंडिंग असेल. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल, परंतु या चेंडूवरती काय निर्णय असेल
तो थोड्याच वेळात आपल्याला कळवण्यात येईल हा बिमर आहे की नाही. तो बिमर असो या नसो, परंतु या चेंडूवरती आलाय षटकार. अजूनही डिसिजन पेंडिंग आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय नो चेंडू. नो चेंडू म्हणजे या चेंडूवरती एक फलंदाजीसाठी सुवर्णाची संधी, प्लेट चेंडू देखील असेल. जी 6 धावा केल्या का रे? 7 केल्या ना. धावसंख्या 30 धावा, 3 चेंडू आणि 30 धावा. चौथा चेंडू होता पुन्हा एकदा. या चेंडूवरती देखील मोठा फटका आलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमेरेषे पार. षटकार. मयूर ऑन फायर. ज्या मयूरने मागच्या सामन्यामध्ये चांगलीशी फटकेबाजी केली होती, तोच मयूर या सामन्यामध्ये देखील फटकेबाजी करताना सागर आगानेच्या वरती तुटून पडला हा फलंदाज. सागर आगान म्हटलं तर 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 36 धावा. 4 चेंडू 36 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक सागर आगानेचे. पुन्हा एकदा चांगलासा फटका बघूया. तिथे क्षेत्ररक्षक देखील आहे. नक्कीच उचलतील फेकतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न देखील केला. दुसरी धाव देखील पूर्ण. थोडस खराब अशी पैकी म्हणावं लागेल आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या फलंदाजाने. धावसंख्या झाली ती 39 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघायला गेलं तर थोडंसं महागडं असं षटक म्हणावं लागेल सागरचं. 5 चेंडूमध्ये जवळजवळ 23 धावा खर्च केला गोलंदाजाने. नक्कीच धर्मवीर कसरमध्ये जर बघितलं तर चांगले असे बॅटल देखील आहे. हो नक्कीच. आता मात्र चेंडू हवेमध्ये. लेजंड ऑफ कसर किरण भाऊ कुराडे आणि नक्कीच झेल टिपलाय आणि एक मोठा गडी बाद रवी सर इथं तंबूच्या आश्रमामध्ये जाताना बघूया. रवी सरांची जागा सांभाळण्यासाठी येत आहे ते फलंदाज. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 39 धावा आणि मयूरची साथ देण्यासाठी आले ते फलंदाज मतीन शेख. लेफ्ट हँड फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज. बघूया तिसरा षटक घेऊन आलाय तो ओमकार भटाटे. समृद्धी एक्सप्रेस ओमकार भटाटे. स्ट्राईकला तो मयूर. हो हो पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे प्रकाश कुंदे, परंतु त्यांच्या आवाक्याखाली चेंडू नव्हता. चेंडू गेला सीमेरेषे पार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती ओमकार भटाटे यांचे स्वागत केलंय 4 धाव्यांनी. धावसंख्येवरती 43 धावा. बघूया दुसरा चेंडू. आता मात्र थोडीशी दिशा भटकताना ओमकार भटाटे वाईट चेंडू. धावसंख्येवरती 44 धावा. 2 गडी बाद. चांगलीशी फटकेबाजी शिरोळ संघाकडनं. फलंदाज मयूर 7 चेंडू आणि वैयक्तिक 25 धावांवरती खेळताना मयूर
या शॉट मध्ये मॅजिक होती. त्या मॅजिकच्या जोरावरती चेंडू सीमेचे पार. शॉट ऑफ द डे या आजच्या दिवसातील म्हटलं तर सर्वात उत्तम असा हा षटकार म्हणावा लागेल मयूरचा. सुरेख असा फटका म्हणावा लागेल. धावसंख्येचा वेग वाढवताना फलंदाज. धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 50 धावा. नऊ चेंडू आणि 31 धावांवरती खेळताना फलंदाज मयूर. आता मात्र वाईट चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 51 धावा. या षटकातील आतापर्यंत ओंकार याने 3 चेंडू हाताळले. या 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या. बघूया चौथा चेंडू पुन्हा एकदा मयूरसाठी. ओंकार भटाटे. हो चौथा चेंडू होता. चौथ्या चेंडूवरती देखील एक ब्लास्ट केलाय. मयूर ऑन फायर ज्याच्या नावाचा दबदबा या मागच्या सामन्यामध्ये होता. या सामन्यामध्ये देखील षटकार आलाय. मयूर ऑन फायर. धावसंख्येचा वेग वाढवताना हा फलंदाज. धावसंख्या झाली ती 57 धावा. 4 चेंडू 57 धावा. 10 चेंडू आणि 37 धावांवरती खेळताना फलंदाज मयूर. अजून या षटकातील बघायला गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये 18 धावा खर्च केल्या गोलंदाज ओंकार याने. नक्कीच कमबॅक करावं लागेल. या फलंदाजाला रोखावं लागेल धर्मवीर संघाला. परंतु हा फलंदाज कुठेतरी थांबण्याचं नाव घेत नाहीये. मोठे फटके वारंवार येतं या फलंदाजाच्या बॅटमधनं. या चेंडूवरती आलेली एक सिंगल. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला मतीन शेख. बघूया धावसंख्या झाली ती 58 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला मतीन शेख. एक लेफ्ट हँड फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला गेलेला शिरोळ संघामधील खेळाडू. या संघाचा सर्वात सर्व मतीन शेख. शेवटचा चेंडू आलाय तो निर्धाव असा चेंडू. षटक संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 58 धावा. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येईल. खूप महत्वाचं षटक असणार धर्मवीर संघासाठी. आणि बघायला गेलं तर सरासरी जर बघायला गेलं तर बघूया शेवटचं षटक घेऊन आलाय तो लेजंड ऑफ कासारा मिस्टर किरण कुराडे. नक्कीच या गोलंदाजाचा दबदबा या कासारा गावामध्ये देखील शहापूर तालुक्यामध्ये देखील असतो. आज हे षटक खूप महत्वाचं असेल धर्मवीर संघासाठी. पहिला चेंडू परंतु पंच आम्हाला दर्शवतो की हा वाईट चेंडू आहे. वाईटची एक धाव. धावसंख्या झाली ती 59 धावा. अकरा चेंडू आणि 38 धावांवरती खेळताना फलंदाज मयूर. चांगली अशी फटकेबाजी केली. हो आता मात्र लेग साईडच्या दिशेने पटकावलेला चेंडू सीमेरेषे पार येतो हा षटकार.
धावसंख्येचा वेग वाढवला गेलाय. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 65 धावा. 44 धावांवरती खेळताना पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगलं शतक तिथं ओमकार बटाटे यांचं एक धाव कंप्लीट. धावसंख्या 66 धावा. 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलाय गोलंदाज किरण कुराडे यांनी. बघूया अजून शेवटची 4 चेंडू शिल्लक या षटकामध्ये. हो नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होईल का. परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे आणि मयूर जर म्हटलं तर 45 धावांवरती खेळतोय. 13 चेंडूमध्ये 45 धावांवरती खेळणारा फलंदाज मयूर त्याचा अर्धशतक होईल का. बघूया चौथा चेंडू. लेजंड ऑफ कासारा मिस्टर किरण कुराडे. हो चेंडू शॉट मध्ये होता, त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. किरण कुराडे यांच्यावरती हल्ला बॉल केलाय मतीन शेख याने. षटकार. धाव संख्या झाली ती 74 धावा. 4 चेंडू आणि 74 धावा. नक्कीच विघ्नेश भोरे देखील विचार करत असतील. शो 5वा चेंडू होता त्याच्यावरती आलेली ही सिंगल. आता मात्र स्ट्राईकला मयूर. जर षटकार आला तर आपलं वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण होईल. धाव संख्या झाली ती 75 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केलाय गोलंदाज किरण कुराडे यांनी. नक्कीच वाईट चेंडू, खराब अशी गोलंदाजी. वाईट +1 आणि इथं काय घडतंय तर फलंदाज रनआउट होताना मयूर. +1 या 2 धावा. धावसंख्या झाली ती 77 धावा. क्लासिक इगतपुरी संघ आपण कुठे असतील तर आपल्या कर्णधाराची उपस्थिती दाखवायची आहे. आपले खेळाडू आले असतील तर यानंतरचा होणारा सामना आपला असेल. क्लासिक इगतपुरी संघ आपली उपस्थिती दाखवायची आहे. धावसंख्या झाली ती 77 धावा. 3 गडी बाद. या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला आला तो आकाश, एक नवीन फलंदाज. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये. पुढे क्षेत्ररक्षक आहे देखील चांगलाच क्षेत्ररक्षक देखील होईल. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न देखील केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. धाव संख्या झाली ती 79 आणि 80. 4 षटकामध्ये 80 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 20 धावा जमा कराव्या लागतील धरणवीर संघाला. चांगली अशी फटकेबाजी केली. 13 चेंडूमध्ये 45 धावा मयूरच्या बॅटमधून आल्या. तसेच मुनाफ याने 4 चेंडूमध्ये 14 धावा. तसेच मतीन याने 4 चेंडूमध्ये 9 धावा. तसेच आकाशाने 1 चेंडू आणि 2 धावा. आणि गोलंदाजीचं विश्लेषण म्हणायला गेलं तर ललित गांगुड याने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. तसंच सागर आगाने आले. त्यानंतर सागर आगाने 1 षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या. त्यानंतर ओमकार बटाटे याने त्याच्या षटकामध्ये 19 धावा खर्च केला. तसेच शेवटचं षटक घेऊन आले ते किरण कुराडे. त्याच्या षटकामध्ये देखील 21 धावा आल्या. म्हणजे धाव संख्या झाली ती 79 आणि 80चं आव्हान ठेवलं ते शिरोळ संघाने धर्मवीर संघासमोर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं शिरोळ संघ.
लखन बोल रे. बोल ना. सांग काय. एकता क्रिकेट क्लब कसरा आयोजित रब्बर बॉल स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीसाठी येणार 26/6/2025 पासून स्टार्ट होईल ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक असतात ते 21,000, तसंच द्वितीय पारितोषिक ते 11,000 आणि तृतीय पारितोषिक ते 5,000 आणि चौथं पारितोषिक देखील 5,000. प्रवेश फी असतील ते फक्त 2,500 म्हणजे 2,500. या स्पर्धेचा नक्कीच सर्व क्रिकेट रसिकांनी लाभ घ्यायचा. या स्पर्धेचं ठिकाण म्हटलं तर सावरदेव स्टेडियम कसारा याच ग्राउंडवरती खेळवलं जाईल. जाऊया मॅचकडे. 24 चेंडूमध्ये 80 धावांचं आव्हान घेऊन उतरले धर्मवीर कसारा संघ. स्ट्राईकला येते सागर आगान, नॉन स्ट्राईकला येते विघ्नेश भेरे. हे दोन फलंदाज जर शेवटपर्यंत जर टिकले तर नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतील. वेळ ही काबिलियत या दोन फलंदाजांमध्ये. बघूया स्ट्राईकला सागर आगान प्रिन्स ऑफ कसारा आणि प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो शिवराम. सामन्याला सुरुवात आणि पावसाचं देखील आगमन या सामन्यामध्ये. पहिला चेंडू फुलका चेंडू होता लेग साईडच्या दिशेने आणि पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. जसे सागर आगान फलंदाजीसाठी आले तशीच पावसाची वेगवानी देखील चालू झाली. चांगलासा फटका देखील, एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला गेला आहे आणि नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण. फुलका चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक झेल होईल का मोठा प्रश्न आणि नक्कीच झेल झालाय. एक मोठा गडी बाद झालाय सागर आगान. धर्मवीर संघाला एक मोठा झटका. सागर आगान, बघूया सागर आगांची जागा सांभाळण्यासाठी येतो तो सागर भागडे. एक मोठा गडी बाद झाला आहे ज्याच्या नावावरती खूप सारे रेकॉर्ड, तोच म्हणजे सागर आगान. त्यालाच परतवलं गेले पहिल्या षटकामध्ये. 3 चेंडू आणि 2 धावा. बघूया चौथा चेंडू शिवरामाचा. हो नक्कीच स्लोवर चेंडू होता, निर्धावाचा चेंडू, फलंदाजाला काही समजला नाही चेंडू, परिणामी निर्धावाचा चेंडू. अजूनही सलामीचा फलंदाज विघ्नेश बेरे नॉन स्ट्राईकला. एक हार्ड हिटर फलंदाज विघ्नेश बेरे नॉन स्ट्राईक वरती वेट करताना या फलंदाजाला रोखणं खूप कठीण असतं. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केला गोलंदाजाने शिवराम याने. बघूया 5वा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता, तिथं 1 धाव पूर्ण केली आणि 21 धावेवरती समाधान मानले फलंदाजाने. धाव चेंडूवरती 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धावा. 19 चेंडू आणि 77 धावांचं अजूनही लक्ष धर्मवीर संघासमोर. चांगला असा फटका, चेंडू गॅप मध्ये, चेंडू नक्कीच अडलाय तिथं, चेंडू अडवला गेलाय चेंडू. चांगला नाही रे, कुठेतरी धर्मवीर संघाचं देखील बॅड लक असेल. जो चेंडू सीमारेषेच्या पार जाणं गरजेचं होतं ते चेंडू तिथं
2 धावा या चेंडूवरती कंप्लीट देखील केलं. धावसंख्येवरती 5 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरे षटक घेऊन आले तो मुनाफ शेख. स्ट्राईकला तो सागर बागडे. समीकरण जर बघायला गेलं तर 18 चेंडू आणि 75 धावा. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. स्ट्राईकला विघ्नेश भोरे. विघ्नेश भोरे यांच्या बॅटमॅन धावा येणं खूप गरजेचं असेल, कारण 17 चेंडू आणि 74 धावांचं आव्हान आहे. खोलवरचा चेंडू होता. या चेंडूवरती देखील एक चांगलासा फटका. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. कुठेतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे विघ्नेश भोरे यांचा, परंतु ते फटके काय जात नाहीये. बघूया मोठे फटके येतील का विघ्नेश भोरे यांच्या बॅटमधनं. चेंडू स्लॉट मध्ये होता. स्लॉट मध्ये दाटवण्याचा प्रयत्न, परंतु झेलचा देखील प्रयत्न. झेल सोडला आणि एकच धाव. ज्या फलंदाजाचा मागच्या काही सामन्यामध्ये दबदबा होता विघ्नेश भोरे यांचा, पण या सामन्यामध्ये त्याच्या बॅटला काही चेंडू कनेक्ट जसे पाहिजे तसे होत नाहीये. आता मात्र चांगला असा फटका. चेंडू फेकून दिलाय. सीमेरे से पार. षटकार. सागर बागडे यांच्या बॅटमधनं हा षटकार. फ्लाइट चेंडू. अवंतराशी एक धाव. धावसंख्येवरती 16 धावा. 4 चेंडू आणि 16 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. आता मात्र चांगला असं शतरक्षण तिथं गडी बाद झालाय तो सागर बागडे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट फेकली गेली. चेंडू आणि 64 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी. आता मात्र फलंदाजीसाठी आला तो सिद्धेश डोंगरे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका. बघूया एकदा पूर्ण करा. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु विघ्नेश भोरे यांनी थांबवलं गेलंय फलंदाजाला आणि एकच धाव. या चेंडूवरती देखील 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली की 17 धावा. तिसरं षटक घेऊन आलाय तो सचिन. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू आणि पावसाचा वेग वाढताना येतो आणि गोलंदाजाचा देखील वेग वाढताना. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू. दुसरा चेंडू हा फलंदाजाची फुलका चेंडू होता. फुल टॉल सुरू होईल. विघ्नेश भोरे यांच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल जर जिंकायचं असेल तर. अजूनही 9 चेंडू आणि 53 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता, परंतु निर्धावाचा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवरती. समीकरण थोडंसं अवघड होतं आणि धर्मवीर संघासाठी 8 चेंडू आणि 53 धावेची गरज. 8 चेंडू 53 धावा. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू. आता मात्र विघ्नेश भोरे यांचा
विकेट. बघूया विकेटची जागा सांभाळण्यासाठी येतो तो फलंदाज हितेश आयरे. ज्या खेळाडूंना अपेक्षा होती खूप आजच्या दिवसामध्ये पावसाचं आगमन होऊया, त्याच पावसाचं आगमन होताना इथं जोरदार पावसाचं आगमन झालं होतं या कसारा गावामध्ये. जोरदार पाऊस, या पावसाचा आनंद घेताना सर्व खेळाडू तसेच दोन पंच अजय आणि पप्पू सर. आता मात्र पुरेपूर सामना जिंकताना शिरो संघाकडनं 6 चेंडू आणि 53 धावांची गरज. फुलटा चेंडू हवेमध्ये आणि सिद्धेश डोंगरे फुल टोल काही वसूल करता आलं नाही या फलंदाजाला आणि त्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल. अभी मजा आएगा इसके बाद जो होने वाले सामने खूप आणि इथे शाहीर यांच्या बॅटमधून हा षटकार. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाच्या हातमधनं कुठेतरी बॅट सटकली आणि एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. अजून जर समीकरण जर बघायला गेलं तर 3 चेंडूमध्ये 45 धावांची गरज धर्मवीर संघाला. हितेश आयरे चांगलाचा फटका मागच्या चेंडूवरती षटकार. आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतानी 3 क्षेत्ररक्षक होते परंतु एकाही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला नाही. परिणामी कुठल्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवरती. आणि आता मात्र फलंदाजाचं आगमन होत इथे काळू धर्मवीर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू काळू, ज्याच्या नावाचा दबदबा कारण आम्हाला या नावाने त्याची ओळख निर्माण करताना काळू खूप महत्वाचा असेल. काळूला स्ट्राईक वरती येणं, स्ट्राईक भेटेल का काळू याला खूप प्रेक्षकांची अपेक्षा आहे काळूवरती. जर एक षटकार मारला तर 1001 रुपयाचं पारितोषिक रितेश भोरे यांच्याकडनं काळू यांच्यासाठी. आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा काळू नॉन स्ट्राईक वरती उभा. जर काळूनी षटकार मारला तर अक्षय उडले आणि रितेश भोरे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता मात्र वाईट चेंडू आणि हितेश आयरे हा काळू याला स्ट्राईक देईल का बघूया. जर काळू नॉन स्ट्राईकला असला तरी 2000 रुपयाचं पारितोषिक रितेश भोरे यांच्याकडनं. आणि चांगलासा फटका चेंडू हवेमध्ये चौकार. आणि मला तरी वाटतंय की काळू हा नॉन स्ट्राईक वरतीच राहील कारण षटकार जर मारला तर 5000 रुपयाचं पारितोषिक होतं. परंतु काळू कुठेतरी हार्डलक म्हणावं लागेल काळू यांचं की ते नॉन स्ट्राईक वरती झाले. फुलटॉस चेंडू होता पुन्हा एकदा चेंडू सीमेरेषे पार षटकार. आणि अजून शेवटचा चेंडू आणि आता मात्र कसाऱ्याचे अनबन शान आमचे काळू शेठ स्ट्राईक वरती कारण आम्हाला या नावाने ओळख निर्माण करताना काळू जर षटकार मारला तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघूया
हो इथं काय घडतंय तर काळूला दुखापत झाली असेल तर काळू आपण देखील सांभाळून खेळायचं. अजून कसऱ्याचं भविष्य आहे, धर्मवीर संघाचं भविष्य आहे. नक्कीच नॉन स्ट्राईकला असते तर 2,000 पारितोषिक मिळालं असतं, परंतु स्ट्राईकला जाऊन षटकर देखील मारला नाही, कुठलाही पारितोषिक मिळालं नाही आणि शिरो संघ विजय झालाय.